पुणे या क्रांतीभूमी आदरणीय रंजनाताई कांबळे यांनी आयोजित केलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलन प्रबोधन महाजनसभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय बनते चंद्रकीर्ती बनते करुणाकर, बनते धम्मधर, बनते धम्मानंद, बनते बुद्धभूषण, बनते यशप्रियदर्शी, बनते हर्षबोधी. कोणाचं नाव माझ्याकडून चुकलं तर मला माफ करावं. आणि सर्वात महत्त्वाचे असणारे ज्यांच्यामुळे हे आंदोलन सुरू झालं ते आदरणीय मामाजी, त्यांच्या सुमित्र पत्नी, आज या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय राजाभाऊ बैगुमे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खरोखरी ज्यांनी खूप कष्ट घेतले त्या सगळ्या माझ्या भगिनी, त्यात सूर्यवंशीजींनी सांगितलं आणि ती सुरुवात झाली म्हणून तेही समोर उभे पडद्याच्या मागे बसलेले आहेत. आज खरंच एक पुण्यातील हा क्रांतिकारी क्षण असा म्हटला पाहिजे की ज्याच्यासाठी या सगळ्या आमच्या भगिनींनी खूप 2 महिने मला असं वाटतं कष्ट घेतलेत. मी ते बघत होते. मला विचारलं याल का, तब्येत बरी नव्हती पण म्हटलं आलं पाहिजे आणि त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे मी आज इथं उपस्थित झाले, आपल्याशी संवाद साधू शकते. वकील म्हटले की थोडीशी जबाबदारी आली कारण कायद्यात बदल करायचा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता हा देशभर चालू असलेला हा प्रश्न आहे. खरं तर हा देशाचा प्रश्न आहे का, हाही विचार केला पाहिजे. कारण तथागत भगवान बुद्ध हे केवळ आपल्या देशाचे असे नाहीत, जगाचे आहेत. त्यामुळे हा जागतिक वादाचा मुद्दा असला तरी तो भारतात असल्यामुळे तो आपल्या सगळ्यांना विचारात घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण सध्या देशातली एकूण राजकीय परिस्थिती बघता आणि महाबोधी विहाराचा प्रश्न बघता सगळ्यांना असं वाटतं की हा जो वाद आहे हा हिंदू आणि बौद्धांमधला वाद आहे असं सगळ्यांना वाटतं. त्यामुळं इथं बसलेल्या सर्व आदरणीय उपासक उपासिकांना मगाशी संबोधित करताना आपलं नाव घ्यायचं राहिलं ते यासाठी की मी आता तुम्हाला संबोधित यासाठी करते की आपण हा वाद कशाचा आहे हे मुळात समजून घेतलं पाहिजे. खरं तर हा जो ऍक्ट आहे त्याची मी छोटी पुस्तिका आपल्या समोर सादर करणार होते की काय ऍक्ट आहे. मी खरं तयार पण केलेली आहे, परंतु काहींनी मला सांगितली माझी काही मतं त्याबरोबर जोडावी आणि म्हणून मी ते आजची ती पुस्तिका प्रकाशित करायचं आपल्यासमोर थांबवलं. परंतु मी जे अभ्यासलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. हा जो वाद आहे हा हिंदूंमधील आणि बौद्धांमधील नाही हे पहिलं आपण सगळ्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे. त्याचप्रमाणे हा वाद हा राम मंदिर आणि बाबरी मशीद याच्यासारखा देखील नाही हे देखील आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. हा वाद अनेक तर्क वितर्कांवर अवलंबून आहे. आपल्याकडे सगळीकडे एक वाक्य आपण बघतोय की 4 बौद्ध आणि 4 हिंदू आणि एक त्यात असणारा कलेक्टर म्हणजे शासनाचा माणूस असे 9 जणांची समिती आणि ही समिती या महाबोधी विहाराचं काम बघते. परंतु आपण ही वस्तुस्थिती समजून घेताना आपण थोडंसं मागे जायला पाहिजे असं मला वाटतं. हा ऍक्ट 1949 साली बिहार सरकारने जरी अंमलात आणला असला तरी त्याच्या अगोदर परिस्थिती काय होती ह्याचा थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे. 4 बौद्ध आणि 4 हिंदू कसे आले, हे 8च लोक कसे घेतले किंवा समान संख्येत कसे घेतले हे सगळं आपण थोडंसं अभ्यासलं पाहिजे. कारण आपली सगळ्यांची जे जे बुद्धांना अनुसरतात त्या सगळ्यांची जी तीव्र भावना आत्ताच्या घडीला जी आहे की बुद्ध विहार जे आहे ते आमचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या ताब्यात असलं पाहिजे. पण ते विहाराची निर्मिती जी झाली तिथपासूनचा जर आपण अभ्यास केला किंवा इतिहासाकडे आपण वळालो तर बुद्धांना
बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर तो सम्राट अशोकांनी केला. आणि त्या काळात बांधलेले अनेक विहार, अनेक स्तूप आहेत. त्यात सर्वात महत्वाचं जे आहे हे महाबोधी विहार आहे. त्याच्याबरोबर असणारं वज्रासन आहे आणि त्याच्याबरोबर असणारं बोधी वृक्ष आहे. आता ही सगळी आपली पवित्र स्थळं जी आहेत त्या स्थळांचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. परंतु झालं असं की आपल्या भारतावर मी खरं तर वेगळं विस्तृतपणे बोलणार होते, परंतु आता वेळ कमी आहे त्यामुळे मी माझं बोलणं थोडंसं संकुचित करणार आहे, थोडक्यात मांडणार आहे की त्यात आपण जर बघितलं तर 13व्या शतकात, पहिल्या 7वा 8वं शतक आपण बघा किंवा 13व्या शतकापर्यंत या, मी मागे फार जाणार नाही, की त्यावेळेस जी आक्रमणं झाली आणि त्या आक्रमणांमध्ये अनेक धर्माचे धर्मस्थळ ही उद्ध्वस्त करण्यात आली, विध्वंस करण्यात आला. त्यात आपले बुद्धांची काही स्थळं होती, परंतु नंतर त्यांचं दुरुस्ती करण्यात आली, जतन करण्यात आलं आणि आपण ही सगळी बौद्ध धर्मस्थळं आपण बघतो. परंतु हे करत असताना, हे होत असताना 15व्या शतकामध्ये, 15व्या शतकात एक महंत तिथं आलेले. हे महंत आले, त्याचा इतिहास सांगण्यापूर्वी मी आपल्याला सांगेन की हिंदू धर्मांमध्ये 2 पंथ आहेत, एक शैव आणि वैष्णव. शैव शब्दाविषयी मी नंतर थोडंसं आपल्याशी बोलेन, पण शैव आणि वैष्णव, जे शैव आहेत हे शैव कोणाला मानतात तर शंकराला, आणि वैष्णव जे आहेत ते वैष्णव कोणाला मानतात तर ते विष्णूला. आणि म्हणून हा आपण समजून घेतला पाहिजे की गयामध्ये, बिहारमध्ये 2 स्थळं आहेत, एक गया आहे आणि एक बोधगया आहे. गया जे आहे ती हिंदूंची गया असं म्हटलं जातं आणि बोधगया जी आहे ही आपली बुद्धांची आहे असं म्हटलं जातं. की ह्यासाठी की ती बोधगया जिथे आहे तिथं बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झालं आणि म्हणून तिथं सगळी पूजा अर्चा किंवा काय केले जाते बुद्धांकडून केली जाते. परंतु गया जी आहे, गया हे क्षेत्र, आता दोन्हीही ठिकाणं ही आपण जातो कुठल्या नदीच्या किनारी आहेत, फाल्गू, फाल्गू नदीच्या ठिकाणी असणारी ही दोन्ही ठिकाणं, पण त्यातलं अंतर जे आहे ते अंतर जवळजवळ 12-15 किलोमीटरचं. आपले बरेच जण जाऊन आले असते, आदरणीय सर्व भिक्खू संघ तर नेहमीच असेल आणि आता नुकताच या महिला सगळ्या जाऊन आल्या. आपण दोन्ही ठिकाणं बघितली की नाही मला माहित नाही, परंतु ही 2 ठिकाणं आहेत आणि या 2 ठिकाणं कशासाठी आहेत तर तिथं आहे ते विष्णुपद. विष्णुपद जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथं विष्णूंची पावलं त्या खडकावर आहेत आणि तिथं ते त्यांचे पिंडदान करतात. हे 2 विषय मी ह्यासाठी घेतले की कसा कायद्यात तरतूद करताना घोळ झाला आणि तो घोळ आजपर्यंत कायम राहिला. आणि म्हणून मी थोडीशी पार्श्वभूमी सांगते. मला अजिबात हिंदू धर्माविषयी काही सांगायचं नव्हतं, परंतु आपल्याला फरक समजून घ्यायचा असेल तर या दोन्ही बाजूंचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्या जे आहे की शैव हे शंकराचं ते आडवं भस्म वगैरे लावतात आणि वैष्णव उभा टिळा लावतात. ते सगळे शैव जे आहेत ते शैव हे नंतर कसे आले आणि वैष्णव तिथं आधी कसे होते. हे वैष्णव विष्णूंचा सगळा त्यांचा पूजापाठ करणारे म्हणतात की तिथे म्हणजे त्यांचं एक हे आहे की थोडंसं संस्कृत 8वी ते 10वी होतं, त्यामुळं मी जे वाचलं त्यांचा एक मंत्र असा आहे, गयायाम पिंडदानेन मुक्तिहा स्वाच्छास्पती नृमान अक्षयोत्र की संचक्र पुण्य पापस्य नाशनम. म्हणजे तिथं जर त्यांनी पूजा केली तर त्यांचे सगळे पूर्वज असतात, त्या पूर्वजांना मुक्ती मिळते. आणि म्हणून बघा सगळेजण जातात, कुठे जातात, गयाला जातात. पिंडदान कुठे करतात, त्या गयामध्ये करतात. तिथं आणखी काही हिस्ट्री आहे पण ती मी आपल्याला फार सांगणार नाही. आपली त्यांची 4 धामं आहेत. आपली बुद्धांच्या जीवनाशी निगडीत ही आपली देखील काही स्थानं आहेत, त्याला आपण चावारी महास्थान असं म्हणतो. तर ही जी स्थानं आहेत, पहिलं स्थान जे आहे ते बुद्धांचा जन्म जिथे झाला ते लुंबिनी. दुसरं आहे
दुसरं जे आहे की बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ती ज्ञानप्राप्ती ज्याचं झाली ती बोधगया ज्याविषयी आपण आज ही महासभा आयोजित केली. तिसरं जे आहे की ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं तेव्हा आपलं ज्ञान सांगितलं तर ते सारनाथ आणि चौथं जिथं महापरिनिर्वाण झालं तथागतांचं ते कुशीनगर. आणि ही सगळी स्थानं महत्वाची आहेत आणि आपण त्याची जपणूक करणं आपलं काम आहे. परंतु झालं असं की त्या काळात बुद्धांची असणारी संख्या आणि नंतर शंकराचार्यांनी खूप काही बुद्धांच्या हिंदूंच्या प्रचार प्रसार केल्यानंतर त्यांचं वाढलेलं वर्चस्व आणि नंतर बुद्धांची कमी झालेली संख्या आणि याच्यातून शंकराचार्यांनी तिथे हिंदूंच्या पद्धतीने पूजा अर्चा करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर बघा आपले जे चिनी प्रवासी दोन आलेले होते त्यांनी खूप छान माहिती आपल्यासाठी लिहून ठेवली म्हणून तरी आपल्याला कळतंय की पूर्वी काय होतं. परंतु हे करत असताना शंकराचार्यांनी यांनी हे सगळं केलं. पण 15व्या शतक आलं आणि 15व्या शतकात एक घमंडगिरी नावाचे एक महंत जे शैव महंत होते आणि ते तिथं त्यांच्या सगळ्या शिष्यांबरोबर वगैरे तिथं आले आणि त्यांनी तिथं वास्तव्य करायला सुरुवात केली. आता बघा ते कशाचे महंत होते? शैव मठाचे होते. ते महाबोधी विहाराचे होते का? तर नव्हते. महाबोधी विहार आणि शैव मठ तिथं अजूनही शैव मठ आहे परंतु ते महंत होते तिथले परंतु त्यांनी कब्जा केला हळूचीकडे. आणि मग त्या घमंडगिरींनी 1590 ते 1615 असा तिथं त्यांनी महंतगिरी केली. नाहीतर चैतन्यगिरी होते. नंतर मी त्यांचा कार्यकाळ सांगत आहे माझ्याकडे आहे तो. नंतर महादेवगिरी, लालागिरी, केशवगिरी, राघोजीगिरी, रामितगिरी, बालगिरी, शिवगिरी आणि भाईपतीगिरी, हेमनारायणगिरी आणि सगळ्यात शेवटचे कृष्णदयाळगिरी. आपण आजही गिरी गोस्वामींची संख्या खूप बघतो. त्यांचे खूप अनुयायी आहेत. आता आपण कालची गुरुपौर्णिमा बघितली असेल त्याच्यात अनेक ते गिरी लोकांचे अनेकसे पोस्टर्स आपण बघितले असेल. तर हे गिरी नावाचे महंत हे शिवाची पूजा करायचे, शैवाची पूजा करायची. आणि त्याच्यानंतर मात्र झालं असं की आपण एका व्यक्तीला विसरता कामा नये की ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं ते धम्मपाल अनागारिक. आणि धम्मपाल अनागारिक तिथं 18व्या शतकात आलेले आहेत आणि ते एकदा तिथं गेले आणि त्यांनी बघितलं की पूजा इथं कोणाच्या पद्धतीने होते तर ती हिंदूंच्या पद्धतीने होते आणि तिथं बुद्धिस्ट लोकांना अजिबात तिथं हात जाऊ देत नव्हते. आणि त्यांनी ते तेव्हा पहिलं आंदोलन केलं. आता ब्रिटिशांकडे त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांकडे मागणी केली. आता हे मगाशी जे मी सांगितलं गिरींचा इतिहास हा देखील त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलाय. आणि त्यावेळेस मागणी केली परंतु बुद्धिस्टांची संख्या कमी असल्यामुळे ब्रिटिशांनी निर्णय घेतला नाही आणि मग आले भारताचं स्वातंत्र्य. भारताचं स्वातंत्र्य 1947 साली झाल्यानंतर अनेक धर्मांचे जे देवळं होती त्याच्या संदर्भात अनेक कायदे केले गेले. ते त्यातला हा एक आहे महाबोधी मंदिर ऍक्ट. मी खरं तर आपल्या सगळ्यांना तो कायदा सांगणार होते परंतु तो मी टाळते. त्यातले काहीच भाग आपल्याला सांगेल की ज्याच्यासाठी आपण हे आंदोलन करतोय की कायदा काय आहे. तर हा जो कायदा आहे हा 1949 साली हा पारित करण्यात आला. आता ह्या कायद्याचं मुळातच नावात सगळी चूक आहे. नाव काय आहे? महाबोधी मंदिर अधिनियम. काय? मंदिर. आणि त्यात ना प्रत्येक कायद्यात एक प्रस्तावना जशी आपण कार्यक्रमाच्या आधी प्रस्तावना केली त्याच्याप्रमाणे कायद्यांमध्ये व्याख्या असतात. सेक्शन 2 ऑलवेज डेफिनेशन म्हणजे ह्या व्याख्या असतात. आता ह्याच्यात व्याख्या ना 4-5च केल्या आणि त्यात त्यांनी मंदिराची व्याख्या केली. आता तुम्हाला कळेल की मगाशी शैव वैष्णव मी का सांगितलं की त्यात जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येमध्ये मंदिर म्हणजे बोधगया गावाजवळील महाबोधी वृक्षाजवळ बांधलेले मुख्य मंदिर आणि जे गया जिल्ह्यात आहे आणि ज्यात महाबोधी वृक्ष आणि वज्रासन यांचा समावेश होतो. मुळातच मंदिर हा शब्द जो आहे हा तिथे आला. आणि मंदिर शब्द कोण वापरतंय? हिंदू धर्मीय वापरतात. आणि मंदिर क्षेत्र
याची एक डेफिनेशन केली की त्याच्या परिघातील जमीन जी जमीन क्षेत्रात सामावली असेल राज्य सरकारच्या अधिसूचनेखाली निश्चित केलेल्या मर्यादेत असेल. ती साधारणतः मला असं वाटतं 4 हेक्टर किंवा 8 हेक्टर समथिंग आहे. आणि हे मंदिर जे आहे 55 मीटरचं मंदिर आहे. आणि महंत इतक्या छोट्याशा डेफिनेशन इतक्या संदिग्ध करून ठेवलेल्या आहेत, छोट्या प्रमाणात आणि संदिग्ध स्वरूपात केल्या. महंताची डेफिनेशन काय केली त्यांनी की बोधगया येथील सैवीत मिठाची SAIVIT असा तो शब्द आहे. सैवीत मिठाची सध्याचा प्रमुख पुजारी. हा सैवीत शब्द मला पहिला कळाला नाही आणि म्हणून मी जेव्हा डिक्शनरी बघितली तर त्यात ते शैव आलं. मग मला शैव वैष्णव माहित होतं. तर हा जो शैव जो आहे हा त्यांनी म्हणजे शैव मठातील मॉनेस्ट्री जे आपण म्हणतो त्याला ते मठ म्हणतात. आणि हा जो आहे शैव मठातील पुजारी म्हणजे काय झालं, परत ते मंदिरच आलं. आणि म्हणून त्यानंतर समिती, मग ती कायद्याने स्थापन झालेली समिती वगैरे. मग झालंय असं की भारत स्वतंत्र झालाय आणि कायदा करायचं ठरलं. त्या कायद्यामध्ये काय करायचं, कोणाला घ्यायचं हे ठरत असताना आणि नियम करत असताना त्याच्यात हे देखील केले की जर हिंदू आणि बौद्धांमध्ये वाद झाला, काय म्हटलंय, हिंदू आणि बौद्धांमध्ये जर वाद झाला तर त्याचं निराकरण राज्य सरकारने करायचे. राज्य सरकारवरती जबाबदारी दिली. मुळात कायदा करताना जो चुकीचा केला आणि म्हणून त्यावेळेस सगळे हिंदू होते, बुद्धिस्ट सगळे हे बोधगया मंदिर मागत होते, पूजेसाठी मागत होते, आपल्या ताब्यात मागत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी काय केले, कोणाच्या वादातच घुसायला नको आणि दोघांना समसमान अधिकार देऊन टाकले. आणि तिथे ह्या कायद्याने त्या वादाची टिंगी पडलेली आहे की दोघांनाही सारखेच, चला तुम्ही हिंदू चार्या बुद्धिस्ट चार्या, आम्ही बसतोय नंतर निर्णय करायला. त्याच्यात बघा एक हे केलेलं आहे की समजा आता 9वा माणूस जो आहे तो कलेक्टर असणार आहे. कलेक्टर हिंदू असू शकतो, बुद्धिस्ट असू शकतो, तो मुस्लिम असू शकतो, ख्रिश्चन असू शकतो. आता समजा कलेक्टर दुसऱ्या धर्माचा आला आणि तो हिंदू नसेल, काय नसेल, बुद्धिस्ट शब्द वापरलेला नाही, तो जर हिंदू नसेल तर मग परत त्या जागी राज्य सरकार हिंदूचीच नेमणूक करेल. काय होईल, मेजॉरिटी पुढे जाईल, परत तिकडेच जाईल. आणि म्हणून मग ते परत त्यांनी म्हटलंय तो महंत जो आहे तो समजा अज्ञानी असेल, त्याला तो पूजा करायला लायक नसेल किंवा त्यांनी पूजा करायला नकार दिला, महंत म्हणून काम करण्यास नकार दिला, तरी त्यांचं तिथे माणूस कोण हे करणार आहे, नियुक्त करणार, तर राज्य सरकार करणार. तर असे हे जे एकूण फक्त 18 कलमांचा हा कायदा आहे. हा छोटासा कायदा आहे पण त्यात इतक्या संदिग्धता आहेत की 1949 नंतर 57ला त्याच्या काही नियमावली बनवल्या गेल्या. मी ते आपल्याला सांगत बसणार नाही, परंतु ह्यात असणारा जो मूळचा वाद आहे हा वाद अशा प्रकारे आहे की काहीच नसताना त्यावेळेस अनागारिक धम्मपालांविषयी मी खरं तर बोलणार होते, परंतु आता वेळ खूप झालाय त्यामुळे मी त्याबाबत फार काही बोलत नाही. परत कधीतरी आपण चर्चेला बसलो तर मी त्यावेळेस सांगेन की त्यांनी 1875 जेव्हा बौद्ध धर्माचा पुनरुत्थानाचा काळ सुरू झाला आणि त्यावेळेस कर्नल एल्कॉटच्या सान्निध्यात ते आले आणि त्यांनी सांगितले, कारण म्हणजे आपल्याला अनागरिक धम्मपालांबाबत माहिती असली पाहिजे की श्रीलंकेसाठी जे काम केले, त्यांच्या मुक्तीसाठी त्यांनी स्वातंत्र्यासाठी जे काम केलं त्याच्याच बरोबर त्यांनी हा मुक्ती आंदोलन जे ते त्यावेळेस सुरू झाले. म्हणजे ते 1933 साली गेल्यानंतर जवळजवळ किती वर्षांनी 33 आणि 49 हा काळ घ्या, म्हणजे त्यांनी केलेलं आंदोलन त्यांच्या हयातीच्या नंतर एवढ्या वर्षांनी ते कायद्यात रूपांतरित होऊन थोडंसं स्थिरावलं. आणि नंतर काय झालं की आपली पण तेवढी चूक आहे. बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली आपल्याला हा धम्म दिला, हा धम्म त्यांनी घेतला, आपल्याला दिला, आपल्याला सांगितलं धम्माप्रमाणे आपण आचरण काही दिवस काही वेळ त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या मंडळींनी केलं. परंतु नंतर दुसरी पिढी आली, दुसरी पिढी अजूनही आपण इतर धर्मांच्या सान्निध्यात असल्यामुळे आपण आपल्या धम्माचा अभ्यास फार केला नाही किंवा आपल्याला शिकवलं नाही. कारण आपल्याकडे आजही धम्माचं शिक्षण देणारी कुठलीही प्युअर धम्माचं शिक्षण देणारी
मला वाटत नाही की कुठं महाराष्ट्रात तरी एखादी शाळा आहे तर धम्माचं शिक्षण देणारी शाळा नाही, परंतु हे जे कर्नल एल्कॉट होते यांनी मात्र श्रीलंकेमध्ये 300 शाळा केल्या होत्या, त्यातल्या काही आजही अस्तित्वात आहेत. म्हणजे श्रीलंकेत असणारा जो धम्माचा पगडा आहे, बौद्ध धम्माचा पगडा आहे, तो कोणी हलवू शकत नाही. आणि देर आई दुरुस्त आई असं म्हटलं पाहिजे ना आपण की आता आपले लोक देखील बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे जे सांगितलं त्याप्रमाणे शिकल्यानंतर जेव्हा ह्याचं शिक्षण घेऊ लागले आणि लामांसारखे सगळे या बुद्धिस्ट सोसायटीसाठी काम करणारे जे सगळे आदरणीय आहेत त्यांनी देखील हे प्रश्न लावून धरले आणि ते आता फार प्रकर्षाने पुढे येत आहेत आणि सगळेजण संघटित होत आहेत. कारण 49 पासून नव्हे 18व्या शतकापासून 18, 19, 20 आणि आता 21 4 शतका हा संघर्ष चालू आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणूनसाठी आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. मी आदरणीय आमच्या रंजनाताई, आमच्या दोघींचं नाव एक आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घोळ होतो. आदरणीय बनतेजींनी मला फोन केला आणि मला माहित होतं की त्यांचा हे चालू आहे. मी त्यांना सांगितलं नाही. नंतर त्यांनी जेव्हा विचारलं राहण्याची सोय कुठं, तर म्हटलं बनतेजी ते माझ्याकडे नाही, त्या रंजनाताई वेगळ्या आहेत. आणि मग असा रंजनाताई कांबळे आणि मी रंजनाताई भोसले, मी ताई म्हणत नाही स्वतःला, पण त्या ताईने हा जो खटाटोप केला, आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं. तर आजची ही सुरुवात आहे. मगाशी ताई म्हटल्याप्रमाणे अर्धा ग्लास भरलाय की अर्धा रिकामा आहे, त्यापेक्षा अर्धा हॉल भरलाय. पॉझिटिव्हनेसच आपल्याला बुद्धिझमने शिकवलेला आहे आणि तो जो पॉझिटिव्हनेस आहे तो बघा 3 गोष्टी दुर्मिळ असतात. काय? एक तर जन्माला येणं, माणसाच्या जन्माला येणं, त्यानंतर आपण काहीतरी शिकणं आणि तिसरी महत्वाची जी आहे की धम्म आपण जाणून घेणं. बघा पुण्यामध्ये लाखात लोक राहतात. आमचे तुलसर आहेत तिथं, आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे किसनजी थूल माझ्याबरोबर आज आलेले. तर त्यांनी एक हे केला की पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ फक्त पुण्यात 3 लाख बुद्धिस्ट राहतात. 11च्या जनगणनेनुसार 3 लाख आपले बुद्धिस्ट समाज इथं पुण्यात राहतो. परंतु त्यातले आपणच फक्त आलात या ऐतिहासिक क्षणाचे. आपण जेवढे इथे बसतात ते साक्षीदार झालात आणि निश्चितपणे एक माणूस, मी कोणाचं हे अनुकरण करणार नाही, ते म्हणतात 1 मराठा लाख मराठा. ते म्हणते आमचा 1 बुद्धिस्ट 1 कोटीचा बुद्धिस्ट आहे आणि तो 1 कोटीचा बुद्धिस्ट हा निश्चितपणे आपल्या ह्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील. मगाशी ताईंनी सांगितलं भीमा कोरेगावचे आपण इथं जे आंदोलन हे झाले, भीमा कोरेगावचा संग्राम, तर त्याचे आपण वारस आहोत आणि म्हणून आजचा हा शांततेचा सुरू झालेला लढा हा आपण बुद्धांच्या एकूण दिलेल्या वचनांप्रमाणे आणि आदरणीय भिक्खू संघांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आपण एकत्र पुढे नेऊयात. मला इथं बोलण्याची संधी दिली. खरं तर मी फार तुटक बोललेली आहे. माझा बोलण्याचा विषय 1-1.5 तासाचा होता, परंतु मी बघितलं की इथं आता 7:15 जवळजवळ झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना पण लांबून लोक आलेली आहेत. त्यामुळं तो वेळ मी आदरणीय सर्व भिक्खूंना इथं देते आणि माझ्या या बोलण्याला इथं विराम देते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.